नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या IBC इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलवर, जिथे तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांची माहिती तर दिली जातेच, त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम क्रॅक कशी लवकरात लवकर करता येईल यासाठी काही टिप्स आणि टेक्निक्स पण दिल्या जातात. आजचे लेक्चर आपले गुणोत्तर आणि प्रमाण ह्या टॉपिकवर असणार आहे. गुणोत्तर म्हणजे रेशिओ, है ना, इंग्लिशमध्ये आपण त्याला रेशिओ म्हणतो, रेशिओ आणि प्रपोर्शन. तर गुणोत्तर ही कन्सेप्ट काय ती सगळ्यात पहिले समजून घेणं गरजेचं आहे. मुळातच आजचं जे हे लेक्चर आहे ते प्रश्न सोडवण्याचं असल्यामुळे बेसिक कन्सेप्ट तुम्ही ह्या आधीच्या काही व्हिडिओज मध्ये बघू शकतात, पण जे लोक नवीन आहेत त्या नवीन लोकांसाठी म्हणून मी थोडे कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करून देतो जेणेकरून तुम्हाला मदत होईल. जसं A, B आणि C हे तीन लोक आहेत ज्यांच्याकडे 20, 30 आणि 60 असे पैसे आहेत. 20 रुपये, 30 रुपये आणि 60 रुपये हे पैसे आहेत. आता ह्या लोकांना यांच्याकडे असलेल्या पैसे डायरेक्टली सांगायचे नाहीयेत, यांच्याकडे असलेल्या पैशांचं यांना गुणोत्तर सांगायचंय. बरं, गुणोत्तर का सांगितलं जातं हा त्यातला महत्वाचा भाग. गुणोत्तर यासाठी कारण की ऍक्च्युअल व्हॅल्यूज आपल्याला हाईड करून ठेवायचे असतात आणि आपल्याला त्यांच्या ऐवजी ज्याही किमती येतील त्या किमती तुम्हाला तिथे सांगायच्या असतात. जसं की आता यांना यांचं गुणोत्तर सांगायचंय, ऍक्च्युअल प्राइजेस सांगायच्या नाहीयेत. मग मी काय करणार, 10 ने डिवाइड करणार. 10 दुणे 20, 10 त्रिक 30 आणि 10 सक 60. म्हणजे जर त्यांनी हे गुणोत्तर सांगितलं 2, 3, 6, तर समोरच्याला आयडिया येऊन जाते की याच्याकडे सगळ्यात कमी आहे, याच्याकडे मधली व्हॅल्यू आहे आणि याच्याकडे सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे. म्हणजे एकंदरीत ऍक्च्युअल व्हॅल्यू लपवून ठेवून तुम्हाला त्याऐवजी ज्या किमती आहेत ज्याच्यामुळे समोरच्याला एक कन्सेप्ट कळून जाईल की नक्की यांच्याकडे काय प्रमाणात पैसे आहेत आणि यांच्याकडे जे पैसे त्यापैकी जास्त कोणाकडे आहेत, मध्यभागी कोणाकडे आहेत, कमी कोणाकडे आहेत, हे या कन्सेप्टवरनं कळतं. म्हणजे गुणोत्तर ही कन्सेप्ट खरं तर दाखवण्यासाठी वापरली जाते, वापरण्यासाठी नंबरच असतात. म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं ठरलं तर आपल्याला नंबरच कॅल्क्युलेशन करावं लागेल, पण जर दर्शनीय किंमत म्हणजे दाखवायचं असेल तर त्याऐवजी तुम्हाला काय वापरावं लागेल, रेशिओ म्हणजे गुणोत्तर ही कन्सेप्ट वापरावी लागेल. तर आता जर मला ह्या नंबर्स पासून परत एकदा ओरिजिनल म्हणजे जो गुणोत्तर दिलेला आहे त्या गुणोत्तरापासून परत एकदा ओरिजिनल नंबर मिळवायचे असतील तर काय करावं लागेल. जर मला माहित आहे की मी दिलेल्या नंबर्सला 10 ने भागलं होतं तर मी 10 ने गुणून परत एकदा त्या नंबर पासून नंबर्स ऍक्च्युअल नंबर्स बनवू शकतो. म्हणजे ते आपल्यासाठी बनतील 20, 30 आणि 60. म्हणजे काय, जर आपल्याला गुणोत्तर दिलेलं असेल, जर आपल्याला गुणोत्तर दिलेलं असेल आणि त्या गुणोत्तरापासून नंबर बनवायचे असतील तर आपल्याला त्या नंबरने गुणावं लागतं ज्या नंबरने आपण भागलंय. पण प्रत्येक वेळी आपल्याला माहीतच असेल की कशाने भागलंय हे काही गरजेचं नाहीये. म्हणजे आपल्याला जर फक्त रेशिओ दिलेला असेल, जसं की एखादा फक्त तुम्हाला रेशो दिलाय 1:2:3 हा रेशो दिलाय म्हणजे गुणोत्तर दिलाय, तर याच्यापासून नंबर बनवायचा असेल तर याच्यासोबत आपल्याला एक्स ने गुणावं लागतं. कारण की आपल्याला माहित नाही ना कशाने भागलं होतं, कशाने गुणावं लागणार आहे. म्हणून आपण काय करतो, यासोबत एक व्हेरिएबल ठेवतो, म्हणजे तो काय असणार आहे, एक्स. आता आपण ह्या जे रेशो आहे त्या रेशोला काय म्हणू शकतो, नंबर म्हणू शकतो. आणि दिलेल्या संख्यांची बेरीज जर त्यांनी 60 सांगितलेली आहे तर 3, 2, 5 आणि 1, 6 यांची बेरीज होऊ शकते. 6x इक्वल टू काय लिहू शकतो मी, 60. आणि 6 ने भागून x ची किंमत मिळवू शकतो, म्हणजे x मिळेल मला 10. आणि जर मला x मिळाला तर मला काय करता येणार आहे, ही x ची किंमत दिलेल्या नंबर्स मध्ये टाकून 10 1 10 या नंबर्स मध्ये टाकून 10 दुणे 20 आणि इथे 10 त्रिक 30 अशा पद्धतीने मी नंबर्स मिळवू शकतो. म्हणजे मला तिघही नंबर्स मिळू शकतात, पण त्यासाठी मला एक्स ही व्हॅल्यू पुट करावी लागेल. हा, शॉर्टकट्स मध्ये आपण बऱ्याच वेळी असं काही करत नाही कारण की ते शॉर्टकट्स आहेत, बरोबर. आपण शॉर्टकट नाही वापरणार. आपण जर दिलेल्या नंबर्सला आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि समीकरण बनवायचंय तर त्या ठिकाणी एक्स वापरावं लागणारच आहे. हा, शॉर्टकट वापरताना ते तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. कसं करायचं ते मी तुम्हाला पुढच्या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये दाखवतोच आहे. पहिला एक्झाम्पल बघूया आपण. पहिलं एक्झाम्पल हे तुमच्या समोर बघा काय सांगतायत, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. जर दोन्ही संख्येमधून 5 वजा केले तर गुणोत्तर काय होते, 2:3 होते. तर दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती.
आता ह्या गणिताला मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. आता वेगवेगळ्या पद्धतीने का समजून सांगतोय, एकच मेथडने का नाही सांगत आहे जी सोपी आहे, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला मुळातच बेसिक कन्सेप्ट माहित नसते, आपण फक्त शॉर्टकटच्याच भरोश्यावर राहतो. त्यावेळी गडबड होण्याची शक्यता कुठे आहे? कारण की जर गणिताचा प्रकार बदलला तर शॉर्टकट ही बदलतात. शॉर्टकट बदलल्यामुळे आपल्याला जो शॉर्टकट आपण शिकलोय तो वापरता येत नाही. त्यावेळी बेसिक माहित असणं फार गरजेचं आहे. बेसिकवर होल्ड ठेवणं फार गरजेचं आहे. प्रश्न तुमच्या समोर एकदा तुम्हीही सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मला आनंद होणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवत असताना काय अडचणी सामोरे जावं लागतं हे सगळं तुम्हाला इथे व्यवस्थित कळेलच. तर जर तुमचा प्रयत्न करून झाला असेल किंवा तुम्हाला जे काही माहित असेल ते आठवून झालं असेल, तर आता मी ह्या प्रश्नाला माझ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की ज्यावेळी तुम्हाला एखादं एक्झाम्पल मिळतं आणि त्या एक्झाम्पलमध्ये 2-2 गुणोत्तर दिलेले असतात. पहिलं गुणोत्तर आणि दुसरं गुणोत्तर. आणि हे दोनही गुणोत्तर जर पर्टिक्युलर त्याच नंबर बद्दल बोलत असतील, ज्याच्याबद्दल पहिला रेशो बोलत होता, म्हणजे इथे पण कशाबद्दल बोलता येते? ए आणि बी बद्दलच बोलताय. पहिलाही गुणोत्तर ए आणि बी बद्दलच होतं, दुसरंही गुणोत्तर ए आणि बी बद्दलच होतं. तर जे मी आता सांगतोय ते तुम्हाला नक्की कामाला येईल. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचंय बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला जे पहिलं गुणोत्तर दिलंय म्हणजे 3/4 ते असं भागाकार स्वरूपात लिहून घ्यायचंय आणि त्याच्यासोबत एक्स लावायचा आहे. त्यानंतर दुसरं गुणोत्तर तुम्ही जसलं तसं लिहायचंय म्हणजे 2/3. बरोबर? अनुक्रमे लिहिणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त हा प्रश्न विचारायचा आहे प्रश्नालाच की बाबा तू 3 आणि 4 होता, तू 2 आणि 3 बनला कसा? मग प्रश्न उत्तर देतं आपल्याला. काय उत्तर देतं? जर दोन्ही संख्येमधून 5 वजा केले म्हणजे या संख्येमधून 5 वजा केल्यानंतर आपल्याला हे गुणोत्तर मिळत होतं. हे प्रश्नानेच उत्तर दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला हे सोडवायचं कसं याचा काही फारसा विचार करायची गरज नाही. प्रश्नामध्येच तुम्हाला बरेचशी उत्तरं मिळून जातात. तर इथे आपण काय करत असतो? तिरकस गुणाकार म्हणजे हे असं गुणणार है ना. 3 त्रिक 9 याला लिनियर इक्वेशन म्हणजे एका ओळीतलं समीकरण यात आपण कन्वर्ट करतोय. 5 त्रिक 15 इक्वल टू हा तिकडे जाणार आहे 4 दुने 8 आणि हा 5ही त्याला गुणेल 5 दुने 10. मग आपण मोठ्याकडे छोटा घेऊन जातो. सो 8x x कडे जाईल, 9x कडे जाईल. 9x वजा 8x आणि हा 15 तिकडे जाताना प्लस होईल आणि हा वजा 10 वजा 10च राहील. त्यानंतर 9तनं 8 गेलेत किती उरतात? फक्त x उरतात. 15तनं 10 गेले किती उरतात? 5. म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगला जसं सांगितलं होतं x ची किंमत आपल्याला शोधता येते. इथे आपण x ची किंमत शोधली. x ची किंमत काय मिळाली आपल्याला? 5. बरं, x ची किंमत मिळाली मग काय करायचं? लहान संख्या विचारतायत. बरं मला सांगा ओरिजिनल संख्या आपल्या ह्या होत्या बरोबर की नाही? 3x आणि 4x यापैकी लहान संख्या कोणती दिसते? 3x. म्हणजे आपल्याला 3 गुणिले x ची किंमत जी आली आहे 5 ती टाकावी लागेल. म्हणजे काय उत्तर येईल? 3 5 15. ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. हे झालं आपलं साधारण पद्धतीने सोडवलं आपण. म्हणजे समीकरण बनवलं आणि त्यानंतर हे गणित सोडवलंय. आता तुम्हाला गमतीचा भाग दाखवतो. ज्यांच्याकडे माइंड शार्प असतो ना, आता माइंड शार्प काय जन्मजात बनत नाही, तो बनवावा लागतो. मग ते व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन, लोकांचे अनुभव ऐकून, त्यात आपले एक्सपेरिमेंट्स ऍड करून आपल्याला तो अनुभव मिळत असतो. जे लोक अनुभवी आहेत, ज्यांच्याकडे शार्प माइंड आहे, ते लोक जरा विचार करतील मित्रांनो. बघा, मी पण विचार करतो. हा 3:4 रेशो होता, बरोबर ना? पहिला रेशो काय दिलाय? 3:4. नंतरचा रेशो काय दिलाय? 2:3. काय वेगळं दिसतंय का तुम्हाला? म्हणजे एक मजेदार गोष्ट दिसते की इथून इथे येताना रेशो 1ने कमी झाला, इथून इथे येताना सुद्धा 1ने कमी झाला. हा, ही या गोष्टीतली ट्रिक आहे आणि ही ट्रिक तुम्हाला लक्षात यायला हवी. तर रेशो काय दिलाय? 3-4 आणि नंतर 2-3 बनला आणि मला एक भाग कळाला की ह्या दोघांमध्ये 1-1चाच गॅप आहे. मग हा जो 1चा गॅप तयार झाला हा कोणामुळे झाला असेल बरं? हो, तुमच्या मनात आहे तेच बरोबर आहे. 5 वजा केल्यामुळे झालं असेल. तर 1 म्हणजे माझ्यासाठी 5 आहे. कारण की हा जो गॅप आहे हा झाला 5मुळे आणि तो गॅप एकाचा आहे तर एकाला मी 5 म्हणायला इथे योग्य आहे. तर 1 म्हणजे माझ्यासाठी 5 आहे तर त्यांनी लहान संख्या विचारली ना, मग आपण लहान संख्या कोणती? हे तर नंतर बनलेले नंबर आहेत. आधी जी लहान संख्या होती ती शोधायची होती. मग लहान संख्या ही आहे. मग आपण 5ने फक्त 3ला गुणलं 5 त्रिक 15 तरी मला एकदम सहजच उत्तर मिळालं. बरं मला सांगा आता तुम्ही परीक्षेत जाऊन हे करायचा विचार करणार आहे की हे करायचा विचार करणार आहे? नक्कीच तुमच्या मनात असेल की आपण हे करूया. बरं, हे का मनात आलं? कारण की तुम्हाला माहित आहे जर ज्यांनी एक्झाम दिली आहे आधी त्या लोकांना माहित असेल की वेळेचं नियोजन हे सगळ्यात महत्वाचं असतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये काय गरजेचं आहे तुम्हाला? वेळेचं
नियोजन. आणि वेळेचं नियोजन करतात कसं? गणिताला पटकन सोडवून. बरं, पटकन सोडवायचं म्हणजे काय करायचं? गणित फास्ट असणं, पाडेपाठ असणं, गुणाकार भागाकार येणं हे तर आहेच मित्रांनो. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्टेप्स कमी करता आल्या तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आणि हा फायदा अशा पद्धतीने आपल्याला मिळवता येतो. बघा, सहजच उत्तर मिळालं आपल्याला. हा झाला पहिला प्रश्न. ज्यांना कळालं नसेल परत व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही बघूच शकतात. ओके, चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा प्रश्न परत दोन पद्धतीने सोडून दाखवू शकतो मी, जशी तुमची इच्छा. तुम्ही आता कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायला पाहिजे, म्हणजे मला एकंदरीत कळतं की बाबा तुम्हाला म्हणजे नॉर्मल मेथडने जायला आवडतंय की शॉर्टकटने. जर तुम्हाला शॉर्टकट आवडत असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ जो बनवेल तो व्हिडिओ पूर्ण शॉर्टकट डेडिकेटेड असेल, म्हणजे तुम्हाला पटापट आन्सर्स येतील, है ना. प्रत्येक वेळी अशा नॉर्मल स्टेप्स बघायची गरज नाहीये. आपण ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, मी त्यावर नक्कीच विचार करेल आणि पुढचे प्रश्न जे काही असतील, म्हणजे पुढच्या ज्या व्हिडिओज मध्ये जे प्रश्न येतील ते तुम्हाला शॉर्टकट मध्ये करून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. एका पिशवीमध्ये 1 रुपयाची नाणी, 50 पैशाची नाणी, 25 पैशांची नाणी अशा नाणी आहेत. त्यांच्या संख्येचे गुणोत्तर त्यांनी देऊन ठेवलंय. म्हणजे किती प्रमाणात आहेत त्या? बरं, 1 रुपयाची नाणी 2च्या याच्यात आहेत, म्हणजे 2 असतील, 4 असतील, 6 असतील, माहित नाही, पण आहे 2, 3, 5 या स्वरूपात आहेत, या रेशोमध्ये आहेत. जर पिशवीमध्ये एकूण किती 114 रुपये असतील, रुपये दिलेत आपल्याला, एकूण किंमत दिली आहे, तर 50 पैशांच्या नाण्याचे मूल्य किती? असा प्रश्न विचारतायत. बरं, मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, जर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं की माझ्याकडे सध्या 5-5 रुपयाची नाणी आहेत, मग सांगा बरं माझ्या खिशात किती पैसे आहेत? माझ्याकडे 5-5 रुपयाची नाणी आहेत. तुम्हाला उत्तर देता येणार नाही. का उत्तर देता येणार नाहीये? विचार करा. कारण की फक्त 5 रुपयाची नाणी माहित आहे. एवढं माहित असून काय आपल्याला फायदा नाहीये त्या गोष्टीचा. जर आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे की किती नाणी आहेत. जर मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे 10 नाणी आहेत, तर तुम्ही गुणाकार करून सांगू शकतात ना की माझ्याकडे किती पैसे आहेत? 50 रुपये आहेत. म्हणजे आपल्याला एकूण किंमत शोधण्यासाठी डिनॉमिनेशन म्हटलं जातं याला. नॉमिनेट केलं जातं एखाद्या गोष्टीला, त्याला डिनॉमिनेट करणं म्हणतात. तर हे डिनॉमिनेट करणं म्हणजे त्या नाण्याला डिनॉमिनेट काय केलं होतं मी? 5 रुपये. म्हणजे डिनॉमिनेशन इनटू क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे संख्या. या दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपली टोटल व्हॅल्यू असते. ह्याच गोष्टीला घेऊन आपण पुढे जाणार मित्रांनो. मला सांगा, 1 रुपयाची किती नाणी आहेत आपल्याकडे? बरं, 1 रुपया आहे, पण 1 रुपया चालायचा नाही माहिती आहे आपल्याकडे. का बरं? कारण की बाकी सगळा जो हिशोब दिलाय ना, 50 पैसे, 25 पैसे, पैशांच्या स्वरूपात आहे. बरं, यांना एक तर रुपयात करा, नाहीतर याला पैशात करून घ्या. सोपं वाटतं मला की सगळ्यांना पैशात केलेलं, है ना. 1 रुपया म्हणजे किती पैसे असतात बरं? 100 पैसे असतात की नाही? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 100 पैशाची किती नाणी होती? 2x इतकी नाणी होती. 50 पैशाची किती नाणी होती? 50 पैशाची 3x इतकी नाणी होती. एक्स लावणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला हे आधीच सांगितलंय की गुणोत्तर जसलं तसं आपल्याला गणितात वापरता येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्याचं रूपांतर नंबरमध्ये करावं लागतं आणि नंतर ते आपल्याला वापरायची मुभा मिळते. त्यानंतर 25 पैशाची किती नाणी आहेत? 25 पैशाची 5x इतकी नाणी आहे. बरं, या सगळ्यांची बेरीज जर मी केली तर या सगळ्यांची बेरीज म्हणजे माझी टोटल व्हॅल्यू, म्हणजे एकूण किती आहे ते कळणार आहे. एकूण किती रुपये होते? 114. पण एक गडबडतंय. काय गडबडतंय? इकडं सगळं पैशांमध्ये, तिकडं रुपीज मध्ये. असं कसं चालेल? यालाही पैशांमध्ये कन्वर्ट करणं तितकंच गरजेचं आहे. मग 2 शून्य लावा. का बरं 2 शून्य लावा? कारण की रुपयांचं कन्व्हर्जन पैशांमध्ये कसं करतात? गुणिले 100 करून. गुणिले 100 केलं, कारण की 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तेच करतोय. गुणिले 100 केलं, मिळालं ते. बरं, आता यांची आपण टोटल करूया. हे किती झालेत? 200x. हे किती झालेत? 150x. आणि हे किती झाले? 125x. अशांची पूर्ण किंमत आपल्याला माहितच आहे. बरं, यांची बेरीज करून टाकू पटापट. हे 5 झालेत, 5 आणि 2 7 झालेत, 1 आणि 1 2 आणि 2 4 झालेत. 475x, कारण की x होतं त्यांच्यासोबत. म्हणजेच आपल्यासाठी काय दिलंय? 14400. ओके, ते हे मी 475 थोडं वेगळं लिहितो. 475x म्हणजेच 11400 असं दिलंय. बरं, चला आता याला भागून आपण छोटं बनवूया पटापट. एकाखटी भागता येतं मित्रांनो, पण त्याच्यासाठी तुमचे अंदाज पक्के असणं गरजेचं आहे. ओके, मी तुम्हाला सांगू का? म्हणजे आता
बरं आपण नॉर्मल मेथडने करूया. नाही सांगायला काही प्रॉब्लेम तर नाही वाटत मला काही, पण मग कसं आहे तुमच्यासाठी अजून हे गोष्ट जर नवीन असेल तर ते तुम्हाला जरा अवघड जाऊ शकतं. मी 5ने भागून त्याला छोटं बनवतो. 5 9 45, 5 5 25, 5 दुणे 10, त्यानंतर 5 दुणे 10, 5 दुणे 10, 5 8 40 आणि 0. बरं 5ने परत भाग देऊया. 5 1 5 आणि 5 9 45, 5 चोक 20, 2 उरलेत. सो 5 5 25 आणि 5 6 30. आता ह्या गणितात सांगतो तुम्हाला जे मला मगाशी सांगायचं होतं. बरं मगाशी का नाही सांगितलं, मोठे नंबर होते ना, जरा जड गेलं असतं. आता सोप्यात सांगतो. बघा 9च्या पाड्यात शेवटी 6 कधी येतो, कारण की हा याला भागणार आहे. म्हणजे 19 गुणिले काहीतरी केल्यानंतर हा नंबर आपल्याला मिळणार आहे आणि तो आपण भागाकार म्हणून लिहिणार. मग 9च्या पाड्यात 6 कधी येतो? 9 चोक 36. बरं 4ने गुणून काय होणार आहे का आपलं? 4ने गुणून काय होणार आहे का? 19 चोक आपल्याला माहितच आहे काय, त्यामुळे त्याच्याने होणार नाही. बरं मग काय करायचं? 14ने गुणायचं. बरं 14ने गुणून होणार आहे का? 14 1 14 होता, तिथं 45 आहे. 14ने गुणून होणार नाही. 24ने गुणून काय होईल का? हो होऊ शकतं. ओके 24ने गुणून होऊ शकतं. बरं 24ने गुणून कसं होऊ शकतं बघू का? म्हणजे 19 गुणिले जर मी 24 केलं तर बघा तुम्हाला उत्तर मिळणारच आहे. 9 चोक 36, 3 गेला हातच्याला, 4 1 4, 9 दुणे 18, 18 4 22 आणि 3 25, 2 गेले हातच्याला, बे 1 बे आणि 2 4. बघा बरं एकदम सहजच उत्तर मिळालं. हा आता हे अंदाज परफेक्ट बसतात कसे बरं आमच्यासारख्या लोकांचे? हे बसतात ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिस केलेली, म्हणजे आमची ऑलरेडी प्रॅक्टिस. आता गेल्या मी 13 वर्षापासून शिकवतोय, त्यामुळे मला अंदाज आहे की कसं करायचं. आता तुम्हाला एवढा 13 वर्षाचा कालावधी म्हणजे तो वनवास भोगायची काही गरज नाहीये. आमच्यासारख्या जे एक्सपिरियन्स लोक आहेत यांच्याकडनं काही टिप्स घेऊन तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. पण फक्त टिप्स घेऊन महत्वाचं नाहीये. टिप्स तर कोणीही देईल तुम्हाला, पण त्यासाठी तुमचा सराव किती ना तो जास्त महत्वाचा आहे. म्हणजे सराव केल्यानंतरच या गोष्टी पक्क्या होतात एवढं मात्र नक्की. म्हणजे तुम्ही सराव करणं फार गरजेचं आहे. बरं मला सध्या 19ने भागल्यानंतर 24 उत्तर मिळालं, म्हणजे मला x ची किंमत मिळाली मित्रांनो. किती मिळाली? 24. जर मला x ची 24 ही किंमत मिळाली, मग 24 वर टिक करून पुढे जायचं का? नाही 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 नाही. का बरं नाही? कारण की x म्हणजे आपलं उत्तर नाहीच आहे. आपलं उत्तर काय ते सगळ्यात पहिले बघा. बरं आपल्याला प्रश्न काय विचारतात ते बघूया आपण. 50 पैशांच्या नाण्याचे मूल्य किती? 50 पैशांच्या नाण्याचे मूल्य किती? 50 पैशाचे नाणे किती होते बरं? 50 पैशाची नाणी होती 3. बरोबर, म्हणजे मी 3x म्हणतो. आता x ची किंमत मिळालीच आहे, मला इथे टाकावी लागेल. म्हणजे 3 गुणिले काय करावं लागणार आहे? 24 करावं लागणार आहे. याच्याने काय मिळेल मला? नाण्यांची संख्या. पण मला नाण्यांची संख्या विचारली आहे का रे? नाही, मला मूल्य विचारतायत. मूल्य म्हणजे किंमत. मला हे नाण्यांची संख्या मिळाली. बरं हे इतके नाणी है ना, मग अशी एक्झाम्पल दिलं, माझ्याकडे 5 रुपयाची किती नाणी आहेत? 10. म्हणजे 5 गुणिले 10 केल्यावर एकूण किंमत कळाली की नाही? मग आता आपल्याला नाण्यांची संख्या कळाली. जसे 10 नाणी होती, आता कितीचे ते इकडे गुणिले करायचं. मग कितीचे होते ते? 50 पैशाचे. 50 पैशाचे म्हणजे अर्ध्या रुपयाचे. अर्ध्या रुपया म्हणतो ना आपण त्याला 50 पैसे. तुम्ही 50 केलं तर उत्तर पैशात येणार आहे. त्याला परत रुपीज मध्ये कन्वर्ट करावंच लागणार आहे. एवढा खेळ खेळण्यापेक्षा साधी गोष्ट आहे. 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. मग 2ने भागून घेऊ. बे 1 बे, बे 2 4. मग उरलं किती आपल्याकडे? 12 त्रिक. 12 त्रिक 36. म्हणजे माझ्याकडे खरं तर किती रुपये? 50 पैशाचे 36 रुपये हे तुमचं उत्तर. हे बरेच जण गोंधळात पाडणारा प्रश्न आहे. बघा स्टेप काही खूप नाही केल्या. 1 2 3 3 स्टेप मध्ये उत्तर मिळालं जेमतेम. त्या व्यतिरिक्त 4थ्या स्टेप मध्ये आपल्याला त्या रुपयाची किंमत म्हणजे त्या पैशांची किंमत शोधायची होती. 4 स्टेपचा प्रश्न. 4 स्टेपच्या प्रश्नांमध्ये फक्त एवढंच आहे की कन्फ्युजन फार क्रिएट होतं. ऑप्शन मध्ये बघा चतुर किती लोक असतात? एक्स जे मिळालंय ते आपल्याला ऑप्शन मध्ये दिसलं. काही जण खूप घाईत असतात, पटकन उत्तर टिक करतील, पुढे जातील, त्यांना वाटतं बरोबर आहे. काही जण अजून काही करतील. 24 त्रिक किती होतात? 72 होतात. म्हणजे 72 वर काही जण टिक करायला बसलेत, म्हणजे त्यांना वाटेल की फक्त नाणे किती आहेत ते विचारलं होतं, मग 72 वर टिक करतील. पण जे खरे हुशार मुलं आहेत ते प्रश्न व्यवस्थित वाचतात आणि प्रश्नाचं उत्तरही व्यवस्थित देतात. तर प्रश्न कळाला असेल असं वाटतंय. नसेल कळाला तर रिवाइंड हा ऑप्शन आहेच आपल्याकडे. थोडा मागे जा, रिवाइंड करा आणि सांगा. आणि यापेक्षाही अजून सोप्या स्वरूपात हवं असेल, खरं तर मी बऱ्याच बॉटम लेवलला आहे, पण यापेक्षाही अजून सोप्या स्वरूपात जाता येतं. मी तुम्हाला अजूनही छान पद्धतीने सांगू शकतो, पण त्याच्यात वेळ वाया जातो. आणि तुम्हाला इतकं छान सांगून स्पून फिडिंग मला करायचं नाहीये. मला तुम्हाला इंडिपेंडेंट बनवायचंय, तर काही गोष्टी तुम्हाला स्वतःच्या कळायला पाहिजे.
तर कुठली मेथड तुम्हाला बेटर वाटते? मी एकदम बॉटम लेवलला जाऊन एक्सप्लेन केलं पाहिजे का? जर तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करा की सर बॉटम लेवलला जाऊन थोडं एक्सप्लेन करा. डीप कन्सेप्ट आम्हाला समजून घ्यायच्यात. मी नक्की त्यासाठी पण कार्यरत असेलच. ओके. पुढच्या प्रश्नाचं आता हे सेम तसंच आहे माझ्या मते. त्यामुळे हा प्रश्न तरी मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय. देवाचं वाटतोय कारण की आत्ताच शिकवून झालं खूप डीप मध्ये. त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून समजा. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. सारखे प्रश्न असलेत की आपण स्किप करणार. जसं आता हे पण एक सारखाच प्रश्न दिसतोय जेमतेम. मला वाटत नाही की माझी गरज आहे. कारण की आपण इतक्यातच हे खूप डीप मध्ये एक्सप्लेन केलं. म्हणजे फक्त शिकवून फायदा नाही. तुम्हाला होमवर्क हे तगडे असणं गरजेचं आहे. 2-2 एक्झाम्पल दिलेत होमवर्कसाठी म्हणून. कमेंट सेक्शन मध्ये प्रश्नाचा नंबर आणि त्याचं उत्तर नक्की टाकून द्या. याच्याने काय होतं की तुम्हाला स्वतःला होप्स वाटतात की अरे मी करतोय. फक्त बसून व्हिडिओ बघणं म्हणजे शिकणं हा पर्याय चुकीचा आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या मी विरुद्ध आहे खरं तर. आणि हे ह्याच गोष्टीमुळे आहे कारण की विद्यार्थी फक्त बसून राहतात. काही जण रिलॅक्स, काही जण आता बेडवर झोपलेले असतील आणि बघत असतील व्हिडिओ. झोपून अभ्यास होत नाही मित्रांनो. बसून, ताठ बसून तुम्हाला जमिनीवर बसून छानपैकी अभ्यास करायचा आहे. टेबल खुर्ची घ्या, तिथे मस्त छान बसा, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास केला तर त्या अभ्यासाला काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू मिळते. नाहीतर तुम्ही झोपून करतायत शयनकक्षेवर म्हणजे तुमच्या बेडवर तुम्ही फक्त झोपलंच पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्ही अभ्यास करताय हे कुठेतरी चुकीचं आहे. अभ्यास करण्यासाठी एक पर्टिक्युलर जागा ठरवून घ्या. त्या जागेवरच जाऊन अभ्यास करा. जागा फिक्स असली पाहिजे. म्हणजे ती जागा सुद्धा तुमच्यासाठी कार्य करायला सुरुवात करते. काही डिसिप्लिन आहेत. आता बरेच जण मानतात, नाही मानत. आता आपल्या कम्फर्ट झोननुसार प्रत्येक जण वागायचा प्रयत्न करतात. पण जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळूच शकत नाही. तुम्हाला कम्फर्ट झोन तोडावाच लागतो. या काही गोष्टी आहेत. मान्य करा. गरजेच्या आहेत. आम्ही अनुभवावरनं सांगतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अनुभव आम्ही घेतलेला असतो. त्यावरून आम्ही हे सांगत असतो. बरं. पुढचा प्रश्न बघा छानपैकी. राजू, मोनू आणि सोनू या तिघांमध्ये 1,25,000 रुपये वाटायचे ठरलेत. बरं. कशा पद्धतीने वाटणार आहेत ते? अशा पद्धतीने वाटणार आहेत. 2 3 5. ओके. सोनूला सगळ्यात जास्त मिळणार. या प्रमाणात वाटली तर मोनू आणि राजू यांना मिळालेल्या रकमेत कितीचा फरक असेल? मोनू आणि राजू. मोनू आणि राजू म्हणजे ह्या पहिल्या दोघांबद्दल बोलायचंय. यांच्यात किती फरक आहे इथंच दिसतंय मला. कितीचा आहे? 1. पण असं विचारलंय का रेशो मध्ये किती आहे? नाही. मग आपल्याला असं उत्तर देऊन थोडी चालणार आहे. आपल्याला रकमेत सांगायचंय. बरं रकमेत सांगणं अवघड आहे का? बिलकुल पण नाही. मला सांगा हे जे प्रमाण आहे हे जे गुणोत्तर आहे हे कसलं आहे बरं? हे जे गुणोत्तर आहे ना हे या रकमेचं आहे. म्हणजे या रकमेला तोडलं त्यांनी आणि त्याचे भाग बनवलेत आणि त्याचं गुणोत्तर शोधलंय. म्हणजे याला जोडून परत तेच बनेल की नाही? म्हणजे 5 आणि 3 8, 8 आणि 2 10. मी 10ला जर 1,25,000 म्हटलं तर काही चुकीचं नाहीये. आणि 10 म्हणजे 1,25,000 तर एक म्हणजे भागाकार करून पटकन शून्य कॅन्सल करायचा. 1 ची किंमत मिळते. 1 म्हणजे किती असेल? 12,500. आणि लकीली आपल्याला एक म्हणजेच शोधायचं होतं तर आपलं उत्तर लगेचच मिळालं नाही का? मग याच्यात समीकरण बनवायची गरज पडली का? नाही. याला म्हणतात शॉर्टकट. समीकरणही बनवू शकत असतो, पण तुम्हाला सगळं मिक्स देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला ठरवता येईल आणि मला सांगता येईल की सर समीकरण बनवा की शॉर्टकट सांगा. मग त्यानुसार आपल्याला पुढे जाता येईल. तशी डिमांड विद्यार्थ्यांची असते डायरेक्ट शॉर्टकटचीच, हे मला माहीतच आहे. पण प्रत्येक वेळी शॉर्टकट माहीत असणं चांगलं आहे, पण त्याच्या बिहाइंड काय लॉजिक होतं ना, तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे मग त्याच्या बिहाइंड काय हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून स्टार्टिंगच्या काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बिहाइंड लॉजिक सांगितलंय. शॉर्टकटही वापरतोच आहे. काही ठिकाणी शॉर्टकट वापरू, काही ठिकाणी बिहाइंड द लॉजिक वापरू. बघूया काय काय जमतंय. एका बागेत आंबा आणि चिक्कूच्या झाडांची संख्या 2:3 आहे. जर त्या बागेत आंब्यांची 6 झाडे जास्त आणि चिकूची 6 झाडे कमी केली तर त्यांच्या संख्येचे गुणोत्तर 4:5 येते. बरं. बघूया आता तुमच्यापैकी किती जणांना आठवतंय. आता मी थोडा साईडला होतो. हा प्रश्न बघा आणि हा प्रश्न ह्या आधी आपण सोडवलाय का? किंवा ह्या प्रश्नाबद्दल किंवा अशा प्रकारच्या प्रश्नाबद्दल आपण कधी बोललोय का? हे आठवायचा प्रयत्न करा. काही लोकांना आठवलं असेल. काही लोकांना आठवलं असेल की पहिला प्रश्न असाच होता. आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये करायचं कसं हेही मी तुम्हाला एकदम छानपैकी एक्सप्लेन केलं होतं. मित्रांनो, आठवायचा प्रयत्न करा की 2-2 रेशो आहेत. 2-2 रेशो ज्यावेळी असतात
त्यावेळी, आणि ते पण आंबा आणि चिकूच्या झाडांबद्दल बोलताय, तर पहिला रेशो आपण एक्स लावून एका साईडला ठेवतो, हो की नाही? पहिला रेशो एक्स लावून एका साईडला ठेवतो, दुसरा रेशो दुसऱ्या साईडला काहीच न लावता असंच असंच ठेवायचं. प्रश्न विचारायचा, दादा तू असा होता, असा झाला का बरं? मग प्रश्न स्वतः उत्तर देतं. आंब्याची 6 झाडे जास्त लावली ना दादा, आंब्याची 6 झाडं जास्त लावली आहेत आणि चिकूची 6 झाडं कमी केली आहेत. आणि याला सोडवायचं कसं हे पण आपण शिकलोय. तिरकस असं गुणायचं. 5 दुणे 10x अधिक 6 पंच 30. बरं, पुढे हे इकडे जाणार, मग ते 4ला सगळे गुणणार, म्हणजे 4 त्रिक 12x आणि 6 चोक 24. बरं, पुढे काय करायचं, हा 10 तिकडे जाताना वजा होणार, 12तनं 10 गेलेत, किती उरतात 2x. 24 इकडे आल्यावर प्लस होणार आहेत, म्हणजे काय होणार आहे, हा 4 आणि 5. मग आता आपण 2ने भागणार, बे दुणे 4 बे साती 14, म्हणजे एक्स ची किंमत तर मिळाली बो. आता एक्स ची किंमत ऑप्शन मध्ये दिसते 27. चला ठीक, करून पुढे जाऊया का? थांबा, प्रश्न बघा. त्या बागेत आंब्यांची किती झाडे आहेत? आंब्याची झाडे विचारतात. आंब्याची झाडे किती आहेत? 2x आहे. बरं, तुम्ही म्हणाल सर हे 4x पण तर आंब्याचीच झाड आहेत ना, आंब्याच्या बद्दलच बोलतात ना. पण हे जर तरची गोष्ट होती की नाही, जर तरची गोष्ट होते, म्हणजे असं झालं तर, पण मग ते आहे का? नाही, ते इमॅजिनेशन आहे. परफेक्ट तिकडे. मग आपण काय करणार, 2 गुणिले 27 करणार. मग 7 दुणे 14 बे दुणे 4 आणि 1 5, म्हणजे उत्तर मिळालं 54. पहिलं ऑप्शन हे आपलं उत्तर. बघा, कन्फ्युज करण्यासाठी जे चुकीची उत्तर, म्हणजे उत्तर नाही म्हणतायत, ते चुकीचं पण नाही म्हणतायत, 27 आहे ऑप्शन मध्ये, पण ते काय बरोबर नाही ना, आपल्याला ते विचारलं थोडी होतं. जे विचारलं ते वेगळंच, ऑप्शन मध्ये दिसतंय जे आलंय ते पटकन मुलं मोकळे होतात. अरे नाही नाही, तुम्हाला काय करायचंय, प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे, नंतर त्याचं उत्तर परफेक्टली द्यायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. पुढचा प्रश्न, हा, हे तर तुम्हाला आता कळालंच असेल. चला, योगायोगाने अजून एक शॉर्टकट. पहिला रेशो 3:4 आहे, दुसरा रेशो 4:5 आहे. काय गंमत दिसते का? एकेकाने वाढलं ना रे, 3चा 4 झाला, 4चा 5 झाला. बरं, हे का झालं? कारण की त्यांनी सांगितलं 8 मिळवल्यामुळे. बरं, यांच्यात फरक कितीचा आहे? 4 आणि 5 एकाचा. 1 म्हणजे 8 म्हणायला काय हरकत आहे, कारण की फरक एकाचा. हे इमॅजिनरी नंबर मध्ये, ऍक्च्युअल मध्ये फरक कितीचा? 8चा. एकाला 8 म्हणणं काय चुकीचं नाहीच आहे. आणि त्या दोन संख्या कोणत्या आहेत? मग नेहमी वरच्याकडे जायचं. 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32. दिसतंय कुठे 24 आणि 32? हो, दिसतंय 24 आणि 32 दोघेही दिसले. झालं आपलं उत्तर. शॉर्टकट यालाच म्हणतात, आणि याच्यानेच मुलं पुढे जातात. हा, कारण की तुमच्याकडे सगळं नॉलेज आहे, पण वापरता किती कमी वेळात हे फार महत्वाचं आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर एकाच 3 आहे. जर पहिल्या संख्येत 5 मिळवले आणि दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले तर नवीन गुणोत्तर होते. आता आपण हे शिकलोय. पहिल्या गुणोत्तराला एक्स लावून एका साईडला ठेवायचं, दुसऱ्या गुणोत्तराला जसलं तसं दुसऱ्या साईडला ठेवायचं. आणि पहिल्या संख्येत 5 मिळवले म्हणतायत आणि दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले म्हणतायत. चला पटापट गुणा. 5x झाला. आता मी माझ्या पद्धतीने करतोय बघा. 5x x एका साईडला ठेवायचे, 5x आणि 3 दुणे 6. 6 कडे 5x गेल्यावर फक्त x उरणार आहे. बरं, इथे 5 5 25, 4 दुणे 8, 25 आणि 8 इकडे आल्यावर प्लस होणार आहे. 8 आणि 5 13 होतात, म्हणजे इथे उत्तर 33 मिळेल. बरं, मिळालं, x ची किंमत 33 मिळाली, तर त्यांनी पहिली संख्या शोधायला सांगितली आहे. लकीली पहिली संख्या 1x होती आणि आपण x शोधलाय. x म्हणजे 1xच, म्हणजे आपलं उत्तरही मिळालंय. म्हणजे आपल्याला नॉर्मल मेथडने पण फास्ट जाता येतं, पण भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे. त्यानुसार आपण आधीचे तुमचे पावलं तसे चालले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला उत्तर सोप्यात आणि पटकन मिळेल. लक्षात आलं असेल माझ्या मते. लक्षात जर आलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, नसेल आलं तरी आनंदाची गोष्ट आहे, कारण की लक्षात देण्यासाठी मी आहे आणि हा व्हिडिओ चालू आहे आणि तुम्ही परत एकदा व्हिडिओला थोडं रिवाइंड करून बघू शकता. आता याच्यामध्ये 2 पॉइंट येतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन मध्ये कसं असतं, समोर विद्यार्थी असला की मला अरे कळालंय की नाही, मला त्याच्या डोळ्यात बघून कळतं. आता तुमच्या डोळ्यात बघणं म्हणजे तुम्ही माझ्या डोळ्यात बघू शकतात, पण मी काय तुमच्या डोळ्यात बघू शकत नाहीये. तर इथे तुम्हाला कमेंट सेक्शन दिलाय, विचार, प्रश्न विचारू शकतात. वेळ भेटेल तसा मी उत्तर देतो. जे लोक नाशिकमध्ये आहेत ना, त्या लोकांनी ऑफलाईन क्लासेसकडे वळा. ऑनलाईन मुळे बराच क्रेज बदलत चाललाय, कॉम्पिटिशन भयानक वाढून गेली आहे. विद्यार्थ्यांना कळतच नाहीये की काय करावं. नुसतं ऑनलाईन लेक्चर्स बघा बघा बघा, याच्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ वाया चाललाय आणि हा जो वेळ वाया चाललाय हा भरून नाही काढता येणार मित्रांनो. ऑनलाईन मुळे जसे काही फायदे आहेत, नुकसान सुद्धा आहेत.
ऑफलाईन मध्ये आपली मेन मेथड ऑफलाईनची आहे, त्यामुळे मग त्या मोडमध्ये या, परत एकदा डिसिप्लिन फॉलो करता येतो, समोरचा तुमच्याकडे बघू शकतो, तुम्हाला विचारू शकतो, परीक्षा घेऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्यावर कंट्रोल ठेवता येतो आणि कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे, कारण की सध्याच्या स्थितीत मनावर काही कोणाचा संयम नाहीये. आता व्हिडिओ चालू असताना कोणाचा तरी फोन आला असेल, कुणाचा तरी मेसेज बघितला, कुठेतरी आपण डायव्हर्ट झालो, पाणी प्यायला गेलो, हे केलं ते केलं, याच्यामध्ये व्हिडिओ पॉज 10 वेळा झाला असेल. याच्यात काय मजा नाही मित्रांनो. कन्सिस्टंट महत्वाचं आहे, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. एकदा लागलो की लागलो, एकदा झालं की झालं, बसलो की बसलो आणि संपल्याशिवाय उठायचंच नाही. एवढं तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. आणि हे कॉन्सन्ट्रेशन काय विद्यार्थ्यांमध्ये सध्या ऑनलाईन मध्ये दिसत नाही, ऑफलाईन मध्ये आम्ही फार होल्ड ठेवतो विद्यार्थ्यांवर. बरं, एका वर्गात 95 विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये मुले आणि मुली यांचे प्रमाण 11:8 दिले. तर मुलांची एकूण संख्या आणि मुलींची एकूण संख्या किती? एवढा सोपा असा प्रश्न विचारतायत. मला काय वाटत नाही की याच्यात माझी गरज आहे. पण मी पटकन सोडून देतो तुम्हाला, कारण की एकदम प्रश्न सोपाच आहे, काहीच मजा नाही याच्यात. 11 आणि 8 हे काय? मुलांची संख्या, हे मुलींची संख्या, दोघांची बेरीज केली 19 मिळणार आहे. 19 म्हणजेच सगळे मुलं. सगळे मुलं किती होते? 95. म्हणजे 19 5 95. म्हणजे 19 म्हणजे 95 असेल, म्हणजे 19 शेअरची किंमत 95 असेल, तर एका शेअरची किंमत 5 अशी आपल्याला मिळाली. आणि मग आपल्याला विचारतायत मुला आणि मुलींची संख्या किती? मग काय करायचं राहिलं? फक्त जे काय मिळालंय आपल्याला, एक्सची किंमत किंवा एकाची किंमत, एका शेअरची किंमत, ती एका शेअरची किंमत याच्यात टाकायची. 11 5 55 आणि 5 8 40. म्हणजे हे झाले आपले मुले आणि ह्या झाल्या मुली. अशा पद्धतीने आपल्याला मुलं आणि मुली यांची संख्या लगेचच कळते. कुठे ऑप्शन मध्ये दिसतंय? इथं थोडं हाईड झालं ते. ऑप्शन 3 मध्ये आपल्याला ते सरळ सरळ दिसतंय. सोपा प्रश्न होता, पटकन आवरून टाकायचा, जास्त व्हॅल्यू द्यायची नाही. सोप्या क्वेश्चनला डोक्यावर बसवायचं नाही, आपल्याला पटापट आवरायचे. सोपे प्रश्न डोक्यावर बसवाल, कसं आलं याच्यात आपला आयुष्यातला वेळ बराच वाया जाईल. साधीशी गोष्ट आहे, सोपं आहे म्हणून पटकन करा आणि पटकन सोडून द्या. अवघड म्हणून त्याला डोक्यावर मिरवाल तर ते मिरे वाटेल तुमच्या डोक्यावर. तर पुढे काय सांगतायत? एका बागेतील बदामाच्या आणि नारळांच्या संख्येचे गुणोत्तर 4:7 आहे. जर बागेतील बदामाच्या झाडांची संख्या 20 असेल. अरे, एवढं सोपा प्रश्न विचारला जातो बरं. पण मग तुम्ही आता महाजेनको, महाट्रान्सको, पोलीस भरती किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा, तलाठी झालं किंवा एमपीएससी मध्ये सुद्धा इव्हन छोटे छोटे प्रश्न विचारले जातात, है ना, बेसिक नॉलेज विचारलं जातं. त्यात हे तुम्हाला कामाला येणार. बघा, 4:7 असं प्रमाण दिलंय, त्यातलं बदाम आणि नारळाची झाडं, आणि हे जे झाडं सांगितलेत हे कोणाचे बरं? बदामाचे. बदामापासून सुरुवात झाली होती. 4ला 20 म्हणायला काय हरकत नाही. 4 शेअर किंवा 4 चॉकलेटांची किंमत म्हणजे 20 रुपये, तर एका चॉकलेटाची किंमत 5 रुपये, बरोबर की नाही? एका चॉकलेटाची किंमत 5 रुपये. तर एक चॉकलेट 5 रुपयाचं, तर 7 कितीचे? 7 5 35. आणि हे आपल्या प्रश्नाचं उत्तर, कारण की तेच विचारलं होतं, नारळांच्या झाडांची संख्या किती. एवढं सोपं. बघा किती सोपे सोपे प्रश्न असतात, यांना जास्त डोक्यावर बसवू नका. पण बर, हे तुम्हाला मात्र नक्की जमणार, एकदम जमणार. तुम्हाला माहित आहे काय करायचंय? मी फक्त समीकरण मांडून देतो. 5x 7x, नवीन रेशो बनला 25 31. याला विचारायचं, बाबा तू झाला कसा असा? ते सांगतात. दोघांमध्ये काय मिळवलंय? 40 मिळवलंय. तिरकस माहितच आहे तुम्हाला कसं करायचं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर सोडवा आणि कमेंट सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 12 म्हणून टाका. म्हणजे मलाही तेवढाच आनंद होईल की तुम्ही सोडवतायत, आणि तुम्हालाही थोडं हुरूप येईल की मी पण सोडवतोय आणि कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन पण करतोय. आनंदाची गोष्ट आहे. पुढे काय सांगतात? 13व्याचं, 4 8 11 आणि 29 या संख्यांमधून कोणती संख्या वजा केली म्हणजे ह्या संख्या प्रमाणात येतील? बरं, प्रमाणात म्हणजे काय असतं रे? प्रमाणात म्हणजे ए च बी सोबत जे गुणोत्तर आहे ते आणि त्याच प्रमाणात सी च डी सोबत, म्हणजे यांच्यातलं जे रिलेशन आहे ना, ते सारखं असलं पाहिजे. रिलेशन म्हणजे काय? आता हे व्हॅल्यू वेगवेगळ्या असू द्या, पण हे जर आपल्याला 2 आणि 3 मिळालं, तर इकडं पण 2 आणि 3 मिळणं गरजेचं आहे. कसं? आपले नंबर काय आहेत? 4x, है ना. एक्स काय लावू नका. 4 आहे आणि 8 आहे. एक्स लावायची गरज नाही, कारण की गुणोत्तर दिलंच नाही. 4 आणि 8 आहे, आणि यांच्यातून काय म्हणतात? कोणती संख्या वजा करा. बरं, माहित नाही आम्हाला कोणती संख्या वजा करा, जेणेकरून गुणोत्तर मगाशी दाखवलं ना मी, हे 4 8 आणि हे
11 आणि 29 असं येणार आहे. आणि याला आपण भागाकारात लिहितो, याला सुद्धा भागाकारात लिहितो. आणि ह्या सगळ्यांमधून एकच सारखी संख्या वजा करायची होती म्हणून असं लिहिलंय. बरं, मग आता आपण ऑप्शनने खेळणार कारण की ऑप्शन मधूनच खेळायचंय आपल्याला. बरं, मी काहीतरी लकीली ट्राय करतो. जसं 4 टाकूया. बरोबर, 4 टाकला तर गंमत काय होणार माहितीये का, 4 वजा 4 0 येणार आणि 11तून 4 गेल्यानंतर इकडे 7 होणार. हा, मग काय हे मॅच होत नाही, हा ऑप्शन झाला बाद. बरं, 2 टाकून बघूया आता. 2 जर टाकला तर 4तनं 2 गेले किती उरतात 2, 8तनं 2 गेलेत किती उरतात 6. बरं, हे झालं. 11तनं 2 गेलेत किती उरतात 9 आणि 29 मधून 2 गेलेत 27. बरं, याचं पुढचं काय करायचं, पुढचं काहीतरी करावं लागेल ना, एवढं सोडून थोडी चालणार आहे. होतंय डिवाइड, बे एक बे, बे त्रिक 6, 9 एक 9, 9 त्रिक 27 झालं. म्हणजे मला इथं पण 1/3 मिळालं, इथे पण 1/3 मिळालं. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं 2. म्हणजे 2 ही संख्या जर आपण दिलेल्या संख्यांमधून वजा केली तर त्या गुणोत्तरात येतील म्हणजे येतील, कारण की आपण ते प्रूव्ह केलं. येतील 1/3 झालं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 2 चौरसांच्या बाजू 5/6 या प्रमाणात आहे, तर त्यांचे क्षेत्रफळ कोणत्या प्रमाणात असेल? एकदम मजेदार प्रश्न. बघा काय सांगतायत. बरं, चौरस म्हणजे काय, चौकोन आणि चौकोनाची खासियत काय माहित आहे? चौकोनाची खासियत आहे की त्यांच्या सगळ्या बाजू काय असतात, सारख्या असतात. मग हा ए असेल, हा बी असेल तर सगळेच बी आहे ना. असे 2 चौकोन आहेत, हा पहिला हा दुसरा. मग याची ए म्हणजे बाजू काय दिली आहे 5 आणि याची बाजू काय दिली आहे 6. बरं, मला सांगा, जर त्यांच्या बाजू ह्या असतील तर त्यांचं क्षेत्रफळ कसं काढतात बरं? जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल ना तर दिलेल्या बाजूचा करावा लागतो वर्ग. कारण की याच्यात चौरसामध्ये फॉर्म्युलाचा त्याचा क्षेत्रफळाचा काय येतो, बाजूचा वर्ग. याचा वर्ग आणि याला अजून छोटं बनवता येईल का? नाही. मग बसा शांत. उत्तर काय येणार, 25 आणि 36. दिसतंय ऑप्शन मध्ये, संपलं उत्तर. छोटं बनवता येत असलं तर आपण बनवलं असतं बरं, पण नाही बनवता येते त्यामुळे आपण तिथे थांबलो. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय सांगतोय, 40,000 रुपये ए बी सी डी ह्या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7, 1, 5, 3 ह्या प्रमाणात वाटप करायचे आहे, तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल? केवढा सोपा प्रश्न मित्रांनो. बघा, सी च्या वाट्याला काय येणार, जे त्याच्या वाट्याला आले. किती, सॉरी हे डीच, हे सीच आहे. सीच्या वाट्याला किती आलं 5. कशापैकी 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 3 16 पैकी. आणि सांगायचं कशातून आहे, 40,000तून सांगायचं. 40,000तून, हा ना. 5 वाटा आहे सीचा, सांगायचा एकत्रित कशातून, 40,000तून. झालं. मग 4 चौक 16, 4 आणि इकडे भाग द्या म्हणजे इथे येतील 10,000. 4 परत भाग द्या, 4 दुने 8, 4 पंचे 20 आणि उरले 2 शून्य. 25 5 125 होतात आणि पुढे 2 शून्य लावायचे राहिलेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 12,500. होपफुली तुम्हाला कळालं असेल. काय सोपंच होतं, काय अवघड नाही. बर, पुढे मजेदार गोष्ट. काय सांगतायत, एक वही एक पुस्तक यांच्या किमतींचे गुणोत्तर एकाच 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रुपये दिली आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत, एकच वही होती, एकच पुस्तक होतं आणि त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 1 आणि 4 दिलंय. बरं, ते किमतीचं गुणोत्तर 1 आणि 4 म्हणजे 5 ही एकत्रित किंमत आणि 60 ही पण एकत्रित किंमत. मग 5 म्हणजे 60 तर 1 म्हणजे 12 म्हणायला काय हरकत नाही. 1 म्हणजे जर 12 म्हटलो तर फक्त वहीची किंमत किती, वहीची किंमत ही इथे होती मित्रांनो. आणि 1 म्हणजेच वहीची किंमत होती आणि 1 म्हणजे मिळून चुकलंय. उत्तर काय, 12. उत्तर असणार आहे 12. 5 म्हणजे 60, 1 म्हणजे 12. एका वहीची किंमत आणि एका वहीची किंमत एकच होती आणि एक शेअरची किंमत इथे आपण शोधली आहे. उत्तर असणार आहे 12. झालं. एवढं सोपं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न, 2 संख्यांची बेरीज 96 आहे. मग लिहा ना, एक्स आणि वाय ह्या 2 संख्या यांची बेरीज 96 दिली आहे आणि त्यांची वजाबाकी, कोणाची, एक्सची आणि वायची वजाबाकी 24 अशी दिली आहे. बरं, ह्या 2 समीकरणांना 2 समीकरणं मिळालेत. आता मी जास्त वेळ न घेता थोडं पटापट सांगायचा प्रयत्न करतोय. तुमची ग्रास्पिंग वाढली पाहिजे म्हणून. मला घाई आहे असातला भाग नाही, है ना. तुमची ग्रास्पिंग वाढणं गरजेचं आहे. या दोन्ही संख्यांची जर मी बेरीज केली, दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर बघा बरं, वाय तर कॅन्सल होतोय बिचारा. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोबत राहत नाहीत, कॅन्सल झालेत. एक्स आणि एक्स किती झाले, 2x आणि या दोघांची बेरीज
9 6 आणि 4 10, 9 आणि 2 11 आणि 1 हातच्याला 12, 2 ने भागणार, एक्सचं उत्तर मिळणार, एक्सचं उत्तर मिळणार 60 आणि मग ते विचारतायत त्या संख्यांचं गुणोत्तर किती. पण मला एक्सच मिळाला, वाय मिळायचा बाकी ना अजून. बरं, जे एक्स मिळालंय मला 60, ती एक्सची किंमत मी काय करतो, जी एक्सची किंमत मिळालीये ती एक्सच्या ऐवजी टाकतो ना इथं 60. म्हणजे हा 60 तिकडे जाताना वजा होईल. 96 मधनं 60 गेलेत म्हणजे किती उरणार आहे 36. मग ते कोणाचं मिळालं बरं, वायचं मिळालं, कारण की 60 तिकडे घेतला आणि मग वाय एकटा उरला होता म्हणजे 36. आणि आता ह्या दोघांचं गुणोत्तर विचारताय. पहिली संख्या 60 आहे, दुसरी 36 आहे. अनुक्रमित सांगायचं नेहमी, पहिली आणि दुसरी अनुक्रम आहे. मग भागा 6 ने, 6 6 36, 6 10 60, 2 ने, बेत्रिक 6 आणि बेपंच 10 झालं. 5च 3. याच्यापेक्षा छोटं बनवता येईल का? नाही. उत्तर खरं तर 5च 3 आहे. पण इथे आपल्याकडे नन ऑफ दिस ऑप्शन नाहीये. म्हणजे जे मिळालंय ते आपल्याला ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे. 5 आणि 3, 3 आणि 5 म्हणतायत तर याला चुकीचं म्हणायची गरज आहे का? नाही. नन ऑफ दिस असतं तर मी 5च 3 याच्यासाठी नन ऑफ दिस वर नक्की टिक केलं असतं, कारण की उत्तर अनुक्रमे द्यायची असतात. पण इथे अनुक्रमे त्यांनीच दिलं नाहीये, त्यांनीच नन ऑफ दिस ऑप्शन दिला नाहीये. 5 आणि 3 महत्वाचा होता, 3 आणि 5 दिसला, काय चुकीचं नाही. हा, त्यामुळे इथे हे कन्फ्युजन करण्याची गरज नाही. तुमचं कन्फ्युजन होणार पण नाही, काळजी करू नका. ओके, अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात. बरं, अजून काही 1-2 प्रश्न घेऊ आपण. हा, हे बघा, हे आपलं झालेलं प्रश्न, म्हणजे मी तुम्हाला हे होमवर्क म्हणून देणार. आता याच्यामध्ये ऑलरेडी माहिती आहे आपल्याला काय करायचंय. याचे 2-3 एक्झाम्पल झालेत. 2 एक्झाम्पल झालेत, मी स्वतः सोडून दिलेत. 2 एक्झाम्पल होमवर्कला दिलेत. हे पण होमवर्कला देणार मी, कारण की होमवर्क महत्वाचा आहे आणि होमवर्क तुम्ही करताय का ते तितकंच महत्वाचं आहे. नुसतं होमवर्क घेत जा आणि करू काहीच नका, मग फक्त व्हिडिओ बघत राहणार तुम्ही. मग यात काही तुम्हाला रिझल्ट मिळायचे नाहीत. रिझल्ट पाहिजेत, क्वेश्चनचा नंबर टाका आणि उत्तर द्या मला. उत्तर काय येतंय ते. तर अशा पद्धतीने हा 18वा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क. बरं, परत 19व्या प्रश्नाकडे वळतोय. एका ठराविक रक्कम 2 व्यक्तींमध्ये 17-15 या प्रमाणात वाटून दिली. ठराविक रक्कम, माहित नाही आपल्याला किती पैसे होते, पण जे काही पैसे होते दिलेत वाटून आणि ते 17-15 या प्रमाणात वाटले. तेव्हा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 80 रुपये कमी मिळाले. दिसतं पण आहे ना तुम्हाला, दिसतंय ना सगळ्यांना की पैसे कमी मिळालेत म्हणून. बघा इथे हे त्यांचं रूप दिलंय, म्हणजे गुणोत्तर दिलंय. या दोघांमध्ये गॅप दिसतोय कितीचा? 2चा. दिसतायत, याला कमी मिळाले त्याला जास्त मिळाले. 2 हा गॅप आहे आणि 80 हा पण काय गॅप आहे, कारण की गॅप म्हणजे कोणाला जास्त कोणाला कमी मिळालेत आणि मिळालेत ना, 80 कमी मिळालेत. 2ला 80 म्हणायला हरकत नाही. 2 म्हणजे 80, तर 1 म्हणजे 40ही म्हणायला हरकत नाही. आणि 1 म्हणजे 40 म्हटला तर आपल्याला सगळंच मिळणार, कारण की आपल्याला यांच्यापैकीच काहीतरी विचारलं असेल. तर एकूण किती रक्कम वाटून देण्यात आली होती? एकूण रक्कम म्हणजे यांची बेरीज. 7 आणि 5 12 आणि 32 ही त्यांची बेरीज आणि 40 गुणिले 32 करावं लागेल, कारण की एका शेअरची किंमत 40 मिळाली, 32 शेअरची शोधायची आहे. 0 4 दुणे 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 1280 रुपये. खरं तर एवढी रक्कम एकत्रित वाटून देण्यात आली होती त्या लोकांना 17-15 ह्या प्रमाणात. लक्षात आलं असेल? नक्कीच लक्षात आलंच असेल. सोपं होतं, काय अवघड नव्हतंच त्यामध्ये. शेवटचं एक्झाम्पल मित्रांनो, शेवटच्या एक्झाम्पल मध्ये मज्जा बघूया. काय सांगतायत? 3 संख्या ए बी आणि सी यांचे गुणोत्तर देऊन ठेवलेत. जर तिन्ही संख्यांची बेरीज एवढी येत असेल तर बी आणि ए मधील फरकाचे आणि सी आणि बी मधील फरकाचे गुणोत्तर किती? बरं, गंमत का म्हटलं मी? खरं तर मला आता प्रश्न बघितल्यावर कळालं की अजून एक गंमत आहे. हा, पण इथे तुम्हाला आता तिन्ही संख्यांची बेरीज दिली आहे, म्हणजे काही विद्यार्थी याला 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 पटकन बेरीज करतील आणि त्याला ते म्हणतील, त्याच्याने एका शेअरची किंमत शोधतील, ती एका मिळालेल्या शेअरची किंमत त्यांच्या ओरिजिनल रेशोज मध्ये टाकतील, ओरिजिनल नंबर मिळवतील. मग त्यांचं जे विचारलंय की ए आणि सी, बी आणि ए आणि सी आणि बी यांच्यातला फरक काढतील. बापरे, एवढं सगळं केलं तर पास कधी व्हायचं? आपण थोडं डोकं लावलं तर कळतंय की दिलेलं गुणोत्तर हे रकमेच आहे आणि रकमा ज्या काही असतील ते ह्याच गुणोत्तरात जर असणार आहेत तर डायरेक्ट उत्तर द्या ना. बी आणि ए मधील फरक, हे तुमचं ए, हे बी आणि सी. आता याच्यामध्ये बी आणि ए मध्ये कितीचा फरक दिसतोय बरं? बी आणि ए मध्ये 3चा फरक दिसतोय आणि सी आणि बी मध्ये कितीचा फरक दिसतोय? सी आणि बी मध्ये तुम्हाला दिसतोय 10चा फरक. मग हेच काय गुणोत्तर नाही का? कारण की तेच तर विचारतायत, गुणोत्तर विचारतायत ना. मग किमती शोधून द्या किंवा किमतींचा रेशो. रेशो ही कन्सेप्ट याच्यावरनं क्लिअर होतंय की जर तुम्हाला एकूण किंमत माहित असेल
तर तुम्हाला त्याचं गुणोत्तर जशा पद्धतीने सांगितलं गेलंय त्या गुणोत्तरात परत एकदा प्रत्येकाची किंमत शोधता येते. म्हणजे ए, बी आणि सी या 3 लोकांमध्ये जसे पैसे वाटून दिलेत, त्याचं गुणोत्तर दिलेलं असेल आणि एकूण किंमत माहीत असेल, तर तिघांची बेरीज करून तुम्हाला ते समीकरण बनवून तुम्हाला प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल रक्कम शोधता येते. इंडिव्हिज्युअल रक्कम शोधली की त्यांच्यातले फरकही शोधता येतात. पण एवढं सगळं करायची गरजच नाहीये. कारण की गुणोत्तर दिलंय आणि फरक ए, बी आणि बी, मधलाच विचारतायत. ज्यांचं गुणोत्तर आपल्याला ऑलरेडी माहिती होतं. डायरेक्ट उत्तर देणं कधीही योग्य. उत्तर 3 10च येणार. तुम्ही किमती शोधूनही करा किंवा न शोधताही करा. अशा पद्धतीने हे गुणोत्तर होतं. गुणोत्तर हा महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे मॅथ्समधील पुढच्या सगळ्या टॉपिकसाठी महत्वाचा टप्पा गुणोत्तर म्हणायला हरकत नाही. का नाही? कारण की गुणोत्तर आलं की तुम्हाला बरेच टॉपिक सोपे जातात आणि मोस्ट ऑफ दी जे शॉर्टकट्स बनतात ना मित्रांनो, ते बनतात गुणोत्तरापासून. म्हणजे गुणोत्तर टॉपिकला व्हॅल्यू दिली पाहिजे आणि नक्कीच दिली पाहिजे. कारण की पुढच्या टॉपिक्समध्ये तुम्हाला याच गोष्टी मदत करते. तर अशाच प्रकारच्या अजून सुंदर सुंदर व्हिडिओसाठी नक्की आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला टिक करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की लगेच दिसेल तुम्हाला. अपडेट राहणं फार गरजेचं आहे. फक्त व्हिडिओज बघणं, इकडून तिकडून गॅदर करणं, गोळा करणं, कुठल्या तरी एका व्यक्तीला फॉलो करा. 10 लोकांना फॉलो करून 10 वेगवेगळ्या कन्सेप्ट ऐकण्यापेक्षा एक कन्सेप्ट एकाच व्यक्तीकडनं ऐकणं फार गरजेचं आहे. बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित लक्षात ठेवून गुणोत्तराला पुढच्या टॉपिक्स पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी मेन्शन करायला सांगितल्यात, नक्की करा. म्हणजे त्यानुसार तुम्हाला अपडेट्स बघायला मिळतील नवीन व्हिडिओजमध्ये. सध्या तुमची रजा घेतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ज्याही लोकांना क्लासेस जॉईन करायचे असतील, नाशिक रोड, अशोक स्तंभ अशा दोघेही प्राईम ठिकाणी आपले क्लासेस आहेत. आजूबाजूच्या गावांना, खेड्यांना आणि शहरांना जोडणाऱ्या ह्या प्लेसेस आहेत. तर काही अडचण येणार नाही तुम्हाला. पटकन या, व्हिजिट करा, माहिती घ्या आणि तुम्हाला क्लासेस आवडतीलच याची खात्री मी देतो. 12 वर्षात 13 वर्षांचा अनुभव हा काही कमी नसतो. प्रत्येक शिक्षक इथे अनुभवी आहे. प्रत्येक शिक्षक स्टार्टिंग पासून आपल्यासोबत जोडला गेलाय. कोणी नवखे मुलं आपल्याकडे शिकवत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्की फायदा घेता येईल. तर या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी नाशिक रोड येथे बिटको पॉइंटवर, अशोक स्तंभ येथे, गोळे कॉलनीत तुम्हाला आपल्या शाखा मिळतील. व्हिजिट करा आणि ह्या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या. सध्या रजा घेतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.